हातला नको सायकल. आमच्या बाबाने नवीन सायकल आणल्यात. सरक तिकडे. ए इको तिकडे या. काय म्हणत होता रे बाळा? काय नाही आय, तू पण मला तसली सायकल घेणार? इको कशी घेणार रे बाळ सायकल? तुझ्या बाळाला दारूत पैसा पुरत नाही म्हणून मी काम करतो रे. लोकांचे धुणे भांडी करतो. कुठून आणायचं सायकलीला पैसे? चल मी तुला जेवायला वाढतो. तर कामावर जाणार आहे रे मी. मालकीन बाई हो आलेच. धुणं भांडी झाले, काम झालं, जातो मी आता. अगं अगं थांब, तुझा या महिन्याचा पगार घे. कशी आहे बा सायकल? बाबा लय भारी सायकल आहे. मग मग ती जुनी कुणाला विकायचा? अरे ती जुनी कुणाला देऊन टाकेन मर्दा. जा तू ही फिरवजा सायकल. रेंजर आहे, रेंजर सायकल. हा तिथे जा पडशील. दादा पोराला नवीन सायकल घेतला वाटतं. होय चांगली 2200 घेतल्या. 2200 रेंजर आहे, रेंजर. 2200ला? माझा तर 4 महिन्याचा पगार आहे. काय झालं हो? काय नाही हो. मग तुम्ही सायकल जुनी देणार असशील? अहो ही वय दिन म्हणते 500ला. 500ला? हे तर माझा 1 महिन्याचा पगार आहे. मुलाच्या आनंदा पुढे काय? दादा तुम्ही मला ही सायकल द्यायची ना? अहो ताई घेऊन जावा की. मी ठेवून तर काय करणार आहे? हे घ्या 500 रुपये. अहो पैसे लगेच काय आहेत? तुम्ही काय कुठं पळून जाणार आहे सावय? असू दे नंतर द्या की. अहो घ्या हो दादा. बर घेऊन जावा सायकल ताई. एको एको काय काय हे बघ मी तुला काय आणलंय. आय्या, मला सायकल आणली? होय बाळा, जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे की नाही तोपर्यंत मी तुला काहीच कमी पडून देणार नाही. ही होती माझ्या आईची कहाणी. माझी आई असो किंवा कोणाचीही आई असो, एक वेळ आई स्वतःचा अपमान सहन करेल, पण आपल्या मुलांचा अपमान ती कधीच सहन करू शकत नाही.